नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींना. बऱ्याच जणींना किंवा ज्या ह्या परीक्षेची तयारी करतायत त्यांना परीक्षेची उत्सुकता लागलेली आहे. बऱ्याच जणांचे मेसेजेस आहेत यूट्यूबवरती का मॅडम परीक्षा कधी होणार आहे. वैयक्तिक देखील मेसेजेस आहेत, पण सगळ्यांना रिप्लाय करणे खरं शक्य नाहीये. त्यामुळे तुमच्या समोर हा छोटासा व्हिडिओ घेऊन येते आहे. तर परीक्षा कधी होईल हा सध्या सगळ्यांचा अभ्यास करणाऱ्या मुलींचा विषय आहे. तर मला एकच सांगायचं आहे की या परीक्षेबाबत कुठलीही वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती आजपर्यंत उपलब्ध नाहीये. विषय असा आहे की बऱ्याच जणांचे आता युट्यूबवर व्हिडिओ बघितलेले आहे की 15 जानेवारीला होणार आहे किंवा जानेवारीच्या सेकंड वीक मध्ये वगैरे होणार आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचे आहे की याबाबत कुठलीही वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती आजपर्यंत उपलब्ध झालेली नाहीये. मी विभागातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्हाला सांगते की ही माहिती अगदी गोपनीय स्वरूपाची असते. त्याच्यामुळे कुणालाच याबद्दल माहिती नाहीये की परीक्षा कधी होणार आहे. हा, परीक्षेच्या एक 10 दिवस अगोदर TCS हॉल तिकीट उपलब्ध करून देत असतात. त्याच्यामुळे आता तुमच्या हातात काय आहे तर फक्त परीक्षेचा व्यवस्थित अभ्यास करणे, झालेल्या अभ्यासाची व्यवस्थित रिव्हिजन करणे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, सर्व ऍस्पायरंटना विनंती आहे की प्लीज अशा कुठल्याही गैरसमजात राहू नका की परीक्षा उद्या होणार आहे. कारण काय होतं, आपल्या कानावर येतं परीक्षा 8 दिवसाला आहे, 5 दिवसाला आहे, आणि यामधून त्यातलं एखादं जर निगेटिव्ह होतं, त्यांना पॅनिक होऊ शकतात, अभ्यास होत नाही किंवा माणूस टेन्शन मध्ये जातो. बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टी आपल्याला आपण निगेटिव्ह होतो. तर ह्या सगळ्या गैरसमजुतीतून बाहेर येणे हे आपल्या हातात आहे. दिलेल्या जो काही आपला सिलेबस आहे त्या सिलेबस नुसार आपला व्यवस्थित अभ्यास सुरू आहे का ह्याचं तुम्ही आता अनालिसिस करा. जो काही तुमचा इतके दिवस अभ्यास चालू आहे त्याचं व्यवस्थित रिव्हिजन करा. त्यामुळे परीक्षाबाबत एक वस्तुनिष्ठ माहिती अजून उपलब्ध नाहीये. फक्त आता सध्या तुमच्याकडे खूप चांगली संधी उपलब्ध आहे. या संधीचा सगळ्यांनी उपयोग करा आणि आता सध्या व्यवस्थित तयारीला लागा. कारण सध्या TCSचं पण नियोजन चालू असेल, भरपूर सारा लोड असणार आहे, फॉर्म भरपूर सारे आलेले आहेत, त्या अनुषंगाने नियोजन चालू आहे. पण जो काही आता तुमच्याकडे वेळ उपलब्ध आहे त्या वेळेचा सदुपयोग करणे, त्या वेळेमध्ये तुमच्या ज्या काही ड्रॉबॅक्स आहेत, जो काही तुमचा अभ्यास राहिलेला आहे आणि जो काही अभ्यास तुम्ही केलेला आहे त्या अभ्यासाचं व्यवस्थित रिव्हिजन करणे हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे आता सध्या सगळ्या गैरसमजुतीतून सगळ्यांनी बाहेर यायचं आहे. परीक्षा 15 तारखेला होईल, जानेवारी मध्ये होईल, अशी कुठलीही वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती आपल्याला आलेली नाहीये. सध्या आहे त्या वेळेचा व्यवस्थित सगळ्यांनी उपयोग करायचा आहे. यामध्ये एक सोबतच थोडंसं तुम्हाला सांगते की दिवसातलं तुमचं आताच एक समजून चालूयात की आपण आपल्याकडे संभाव्य 30 दिवस आहेत. ठीक आहे, किंवा 30 दिवसाचा वेळ जो काही तुम्हाला मिळणार आहे त्या 30 दिवसामध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुमचं वेळापत्रक कसं असायला पाहिजे. आता सध्या सगळ्यांनी परीक्षेत किंवा अभ्यासात सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. कॉम्पिटिशन खूप आहे. एक तुम्हाला भीती दाखवत नाहीये, पण कॉम्पिटिशन भरपूर आहे. यामध्ये जो कुणी व्यवस्थित अभ्यासामध्ये सातत्य ठेवत असणार आहे आणि व्यवस्थित विषयाच्या अनुषंगाने परीक्षा भिमुख ज्यांची तयारी असणार आहे, यश त्यांना नक्की मिळणार आहे. त्यामुळे एक दिवसातला वेळापत्रक आहे की प्रत्येक विषयाला तुमचा दिवसातला वेळ देणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये या अगोदर पण आपण चर्चा केलेली आहे. मराठी आहे, इंग्रजी आहेत, आपल्या ज्या काही योजना आणि कायदे आहेत, त्याचबरोबर ती पोषण अभियान आहे. हे बघा, मला एक तुम्हाला सांगायचं आहे की सिलेबस हा लिमिटेड आहे. सिलेबस फार जास्त काही वास्ट दिलेला नाहीये. विषय पण अगदी साधे सोपे आहेत. फक्त त्या विषयाची परीक्षाभिमुख तयारी करणे, वस्तुनिष्ठ स्वरूपाची तयारी करणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे दिवसातला ठराविक वेळ ज्याच्या त्याच्या कपॅसिटीनुसार, कुणाला एखादा तास योजना किंवा कायदे करून व्यवस्थित लक्षात राहत असतील तर कुणाला 2 तास करून लक्षात राहत असतील, तर ज्याच्या त्याच्या कपॅसिटीनुसार आणि वेळेनुसार तुम्ही तो वेळ दिला पाहिजे. एक व्यवस्थित तुमचं नियोजन आखलं पाहिजे. एक तुम्हाला मला हे पण सांगायचं आहे की डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, नियोजन करणे इथे खूप महत्वाचे आहे आणि केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी देखील होणे अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे आहे त्या विषयाला असं नाही की एखाद्याला समजा योजनाच सोप्या जातात किंवा मराठीचं मी त्याचं खूप चांगलं आहे आणि त्याच विषयाला दिवसातला जास्त वेळ दिला जात असेल तर असं चालणार नाहीये. प्रत्येक विषयाला व्यवस्थित न्याय दिला गेला पाहिजे. प्रत्येक विषयाला व्यवस्थित वेळ देऊन त्याची व्यवस्थित तयारी करणं गरजेचं आहे. ठीक आहे,
त्याच्यामध्ये थोडंसं अजून एक असं वाटतं की कोणत्या विषयाचा जास्तीत जास्त सराव करायला पाहिजे. आपल्याला माहित आहे इथे आपले जे योजना आहेत, कायदे आहेत, त्यांना त्याच्यावरती जास्त प्रश्न येणार आहेत. योजना आहेत आपल्या महिला बाल विकासाशी संबंधित, आपले कायदे आहेत त्याच्यावरती आपल्याला दोघांचे मिळून योजना कायद्यावरती आपल्याला प्रश्न आहेत. योजना आहेत, कायदे आहेत, आणि राहिलं तो आपलं गणित आणि बुद्धिमत्ता आहे, गणित आणि रिझनिंग. ठीक आहे. तर दिवसातला ठराविक वेळ हा या विषयांना देणं गरजेचंच आहे. तुमचे जे काही योजना आणि कायदे आहेत इथेच तुमचे दोन्ही मिळून जे 30 प्रश्न आहेत म्हणजे 60 मार्क इथे कव्हर होणार आहेत. गणिताला देखील इथे 20 प्रश्न आहेत. त्याच्यामुळे गणित हा विषय असा आहे की तो सरावाने व्यवस्थित तुमची तयारी होणार आहे. असं नाही की 4 दिवस सराव केला परत 5व्या दिवशी सराव केला नाही, असं जमेल का? तर अजिबात नाही. बुद्धिमत्तेमध्ये बरेचसे मोठे प्रश्न असतात, परीक्षेमध्ये त्याला वेळ पूर्ण देखील गरजेचा आहे. त्यामुळे आत्तापासून सरावाने तुम्हाला जर एखादा गणिताचा एखादा प्रश्न सोडवायला जर तुम्हाला 2 मिनिट लागत असेल तर सरावाने तो 1 मिनिटावर येईल आणि तो काही सेकंदावर येईल. त्यामुळे दिवसातला ठराविक वेळ हा तुमचा गणिताला जाणे खूप आवश्यक आहे. 2 विषयाचे योजना झालं, कायदा झाला, यामध्ये अजून पोषणचा देखील पार्ट आहे जो आपण आपल्या पुस्तकात झाला आणि आपल्या कोर्समध्ये देखील व्यवस्थित दिलेला आहे. पोषणचे देखील 20 मार्क कव्हर होणार आहेत. त्यामुळे हे जे काही तुमच्या हातातले विषय आहेत अत्यंत साधे सोपे विषय आहेत, इंटरेस्टिंग असे विषय आहेत. योजनांना सगळ्यांना इंटरेस्ट येतो, कायदे देखील कायद्याची कलम पाठ करणं फार काही अवघड नाहीये. त्यामुळे हे जे काही 3 ते 4 विषय आहेत यांना तुमचा जास्त वेळ गेला पाहिजे का? तर यामध्ये तुम्हाला गॅरंटी सोबत 100% मार्क मिळण्याचे चान्सेस आहेत. गणितामध्ये रोजचा तुमचा सराव असेल, ठीक आहे. रिझनिंग मध्ये जे काही तुमचे प्रश्न असतात ते सोडवण्याचा तुमचा वेळ देखील तिथला कमी होणार आहे आणि तुम्हाला येथे मार्क मिळवण्यासाठी किंवा यशापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या विषयाची तुम्हाला खूप जास्त मदत होणार आहे. आपण चर्चाच केलेली आहे. पुढच्या 30 दिवसाचे नियोजन कसे असावे याबद्दल मी फार काही सांगण्यापेक्षा प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार त्यांनी त्या विषयाला वेळ दिला पाहिजे. ठीक आहे. एखाद्याचा ऑलरेडी योजनांचा कायद्यांचा अभ्यास चांगला झालेला असेल तर त्याला थोडा कमी वेळ द्या. गणिताचा रोज सराव करणे गरजेचं आहे. मराठी आणि इंग्लिश आहे. मराठी हा तुम्हाला 100% मार्क मिळवून देणारा विषय आहे. मराठीमध्ये तुम्ही रोज केले पाहिजे, समानार्थी शब्द असो किंवा मराठी बेसिक ग्रामर हे तुमचं व्यवस्थित झालेलं असणं इथे गरजेचं आहे, कारण यामध्ये तुम्हाला 100% मार्क मिळू शकतात. इंग्लिश समजू शकते, बऱ्याच जणांना इंग्रजी अवघड जाते, पण बेसिक इंग्रजीमध्ये जे काही आपलं पार्ट ऑफ स्पीच आहे ते तुमचं व्यवस्थित होणं गरजेचं आहे. कारण बऱ्यापैकी इंग्रजीची व्होकॅब्युलरी कमी असते किंवा फार जणांना तो कंटाळवाना वाटतो. वन वर्ड्स असेल किंवा त्याच्यामध्ये सिनोनिम्स असतील, अँटिनॉम्स असतील. त्याच्यामुळे जे काही बेसिक ग्रामर आहे तुमचं पार्ट ऑफ स्पीच ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करणे इथे गरजेच्या आहेत. आजपर्यंत ज्या काही आपण योजना स्वतः मी योजना घेतलेल्या आहेत, कायदे आपल्या मॅनेजमेंट टीमने घेतलेले आहेत. कायदे आणि योजना ह्या आपल्या व्यवस्थितरित्या आपण कोर्स आणि पुस्तक या दोन्हीच्या माध्यमातून घेतलेला आहे. त्याचबरोबर ती आपल्या पुस्तकाला तुम्ही खूप छान उदंड प्रतिसाद दिलेला आहे. आता सध्या तर आपला स्टॉक देखील संपलेला आहे, तर त्या पुस्तकाचा रोज तुम्ही सराव करणे गरजेचं आहे. म्हणजे मी असं एक पर्सनली सांगते तुम्हाला की पुस्तकातले आपले 20 पेज आणि आपला एक व्हिडिओ दोन्ही कंबाईन मध्ये तुम्ही रोजच्या रोज केलं तर तुम्हाला येणाऱ्या 15 दिवसात तुमचं योजना कायदे एकदम व्यवस्थितरित्या होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क मिळण्याची स्वतः मी एक हमी देते. कारण ज्या काही आपल्या विभाग महिला बाल विकास विभाग ज्या काही योजना राबवतो, ज्या काही योजना आणि कायद्यांची अंमलबजावणी करतात, त्या गोष्टी आपण अत्यंत व्यवस्थितरित्या पुस्तकात सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींचा तुम्ही इथे व्यवस्थित सराव करणे गरजेचं आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे, येणारा हा काळ खूप चांगली सुवर्ण संधी आहे. यापूर्वी देखील मी स्वतः सांगितलेलं आहे, पर्यवेक्षिका हे पद अत्यंत काम करण्यासाठी खूप चांगला स्कोप आहे, एकदम छान पोस्ट आहे. त्याच्यामुळे जो काही वेळ मिळतोय तो वेळ एक तुम्ही सुवर्ण संधी म्हणून त्या वेळेचा उपयोग करून घ्या. काही जणांच्या बऱ्याचशा काही अडचणी आहेत. आपले जण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आहेत, युट्यूबला अनेक जण मेसेज करतात, तर आपल्या ग्रुपवरती पण मी मॅनेजमेंट टीमचा नंबर दिलेला आहे. त्यांना तुम्ही फोन करून तुमच्या अडचणी वगैरे विचारा आणि येणाऱ्या काळामध्ये अत्यंत विषयानुरूप आणि परीक्षाभिमुख व्यवस्थित तयारी करा. यश मिळवणे अजिबात अवघड नाहीये. विषय महत्वाचा काय येतो यामध्ये सातत्य
ठीक आहे. एकच महत्वाचं आहे, सातत्य आणि नियोजन. ह्या दोन गोष्टी ज्यांच्या व्यवस्थित असतील त्यांना 100% यश मिळणार आहे. त्यामुळे सगळ्या ऍस्पायरंटनी व्यवस्थित तयारी करायची आहे. विषय जास्त दिलेले नाहीयेत आपल्या परीक्षेला, सिलेबस हा खूप छोटा दिलेला आहे. हा, त्यात पण अजून एक सांगायचं आहे का, कम्प्युटरचं राहिलेलं आहे, संगणक हा खूप वास्ट आहे, त्याच्यामध्ये कुठले आणि कोणते प्रश्न विचारतील याबाबत अनभिज्ञता असते. पण आपल्या पुस्तकामध्ये आपण जे प्रिव्हियस इयरचे राज्यसेवेचे आहेत त्याचे PYQ आणि सोबतच मागच्या आतापर्यंतचे आलेले विषयाशी अनुरूप आपण व्यवस्थित तो डाटा दिलेला आहे, तो व्यवस्थित तुम्ही करायचा आहे. त्याच्यामध्ये पण मार्क मिळण्यास तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. शेवटचा मुद्दा हाच येतो की सातत्य आणि नियोजन प्रत्येकाने व्यवस्थित करायचं आहे. आणि हा जो काही वेळ मिळतोय तो वेळ एक सुवर्ण संधी समजून त्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे. सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा. आणि परीक्षा जेव्हा हॉल तिकीट येईल तेव्हा सगळ्यांनाच कळेल का परीक्षेची डेट वगैरे पण तेव्हा कळेल. त्यामुळे जे काही सध्या व्हिडिओज व्हायरल होत आहेत की परीक्षेची डेट वगैरे, या सगळ्या गैरसमजुतीतून सध्या सगळ्यांनी बाहेर यायचं आहे आणि परीक्षेची व्यवस्थित तयारी करायची आहे. यश तुम्हाला 100%च मिळणार आहे. त्यामुळे तयारी व्यवस्थित करा. धन्यवाद.